नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, आता धनत्रयोदशीपासून दिवाळी सुरू होणार आहे. त्यामुळे तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. बघा, दिवाळीमध्ये प्रत्येक दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. या सगळ्या दिवसांमध्ये लक्ष्मीपूजन हे सर्वात श्रेष्ठ मानलं गेलेलं आहे. दिवाळीच्या या दिवसांमध्ये माता लक्ष्मी, भगवान विष्णू आणि कुबेर भगवान यांच्या पूजेला आणि उपासनेला खूप महत्त्व आहे. आणि आपण काही उपाय केले तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होतो. तसंच एक चमत्कारिक उपाय आज आपण बघणार आहोत, तो म्हणजे धनलक्ष्मी कुबेर पोटली. ही पोटली तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी बनवून ठेवली तरीही चालेल, कारण या दिवशी आपण जे खरेदी करतो किंवा जे करतो त्याचं फळ आपल्याला 13 पटीने आपल्याला मिळत असतं. सो तुम्ही ही पोटली आधीच बनवून ठेवा. आता ही पोटली कशी तयार करायची, कधी तयार करायची, काय वस्तू आपण त्याच्यामध्ये ठेवायच्या आहेत, पोटली सिद्ध कशी करायची आणि कधी करायची, ही सगळी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, कुबेर पोटली किंवा धनलक्ष्मी कुबेर पोटली ही माता लक्ष्मीला आकर्षित करून घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे आणि भगवान कुबेर यांचा हा आशीर्वाद पण आहे. ही एक चमत्कारिक पोटली आहे जी तुम्हाला आर्थिक लाभ, धनप्राप्ती आणि मेन म्हणजे जी तुमच्या घरी लक्ष्मी आहे किंवा पैसा आहे तो स्थिर लक्ष्मी राहण्यासाठी खूप मदत होते. बघा, तुम्हाला जर बिझनेसमध्ये नुकसान होत असेल, घरी बरकत येण्यासाठी ही पोटली केली जाते. आर्थिक लाभ होण्यासाठी प्रत्येक घरात ही पोटली बनवली जाते. आता असं नाही की म्हणजे बऱ्याच आता ज्या महिला आहेत त्या म्हणतील की ताई, आम्ही हाऊसवाईफ आहे, मग आम्हाला काय फायदा. बघा, तुम्ही हाऊसवाईफ जरी असला तरी तुम्हाला समजा पुढे जाऊन तुम्हाला काही बिझनेस स्टार्ट करायचा असेल किंवा तुमच्या पायावरती उभं राहायचं असेल किंवा तुम्हाला काही उद्योग व्यापार जर करायचा असेल तर तुम्हाला तिथपर्यंत पोचवण्यासाठी, आणि असं नाही की ही फक्त तुमच्यासाठी आहे, तुमचे मिस्टर आहेत ते कामावरती जातात, ते जॉब करतात, मुलं मुली ते जॉब करतात, तर ही पोटली अख्ख्या घरासाठी असते. असं नाही की प्रत्येकाने ही पोटली करायची असते. ही पोटली अख्ख्या घरासाठी असते आणि जो काही लाभ होतो तो पूर्ण घरासाठी होतो. त्यामुळे आता ही आपण कशी बनवायची ते आपण बघूया. आता बघा, ही पोटली आहे ना, ही माझी मागच्या वर्षीची पोटली आहे. तर ह्याच्यामध्ये मी काय काय घातलेलं तेही तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्हाला ह्या वर्षी काय ॲडिशन करायचं आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, काय वस्तू लागणार आहे ते आपण पहिली बघूया. तर तुम्हाला पहिली म्हणजे 2 हळकुंड घ्यायची आहेत. छोटी हळकुंड मिळाली अशी तर अतिशय सुंदर, नाही मिळालं तर तुम्ही नॉर्मल हळकुंडसुद्धा घेऊ शकता. एक तुम्हाला सुपारी घ्यायची आहे. त्याच्यानंतर कुठल्याही डिनॉमिनेशनची नोट घ्यायची आहे. मग तुम्ही 50 घ्या, 100 घ्या. 2 कॉईन घ्यायचे आहेत तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत. बघा, मी या प्लास्टिक पिशवीमध्ये का ठेवल्यात तर त्या खराब होऊ नये किंवा त्याला काही तुकडे पडू नयेत म्हणून मी अशा एक छोट्याशा प्लास्टिक पिशवीमध्ये त्या ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला 5 गोमती चक्र घ्यायचे आहेत. हे तुम्हाला 5 घ्यायचे आहेत. 5 गोमती चक्र घ्यायचे आहेत. 2 इलायची घ्यायच्या आहेत. 2 अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला 5 गुंजा घ्यायच्या आहेत. ज्या लाल गुंजा मिळतात तर त्या 5 घ्यायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला 5 पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहेत. तुम्ही पिवळ्या कवड्या घ्या किंवा चॉकलेटी कवड्या घ्या, पण पिवळ्या कवड्या ह्या माता लक्ष्मीला अतिशय आणि सर्वात प्रिय आहे. त्यामुळे तुम्हाला 5 पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहेत. आता बघा, हे सगळं झाल्यानंतर इथं तुम्हाला 5 कमळगट्ट्याचे मणीसुद्धा घ्यायचे आहेत, जे मी इथं मागच्या वर्षी मला अगदीच जेवढं मिळालं तेवढं मी सामानामध्ये बनवलं आहे. सो हे ॲडिशन तुम्हाला करायचं आहे. तर तुम्हाला 5 कमळगट्ट्याच्या मणी घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे जी आपल्या घरात असते, आणि एक तुम्हाला छोटासा तुकडा तुम्ही कापराचा ठेवा, कारण काय होतं, कापूरमुळे या सगळ्या गोष्टी व्यवस्थित टिकून राहतात. आणि जर तुम्हाला वाटत असेल आणि तुमच्याकडे अवेलेबल असेल तर छोटासा एक दालचिनीचा तुकडासुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. ह्या सगळ्या वस्तू माता लक्ष्मीला आकर्षित करून घेण्याची ताकद आहे आणि ही पोटली इतकी
काय म्हणतात ते पॉवरफुल होते आणि ही पोटली आपल्याला अभिमंत्रित करायची आहे. आणि ह्याच्यामध्ये बरीच लोक जी कुबेर चावी आपल्याला मिळते ती कुबेर चावीसुद्धा ह्याच्यामध्ये ठेवली जाते. आता मला इथं बँगलोरमध्ये मिळत नाही आहे. तुम्हाला जर एकदम काय म्हणतात ते असं जाता जाता जर मिळाली आणि एकदम इझिली मिळाली तर तुम्ही कुबेर चावी ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. ते नाही मिळालं तर छोटंसं कुबेर यंत्र मिळतं. कुबेर आणि महालक्ष्मीचं किंवा कुबेर लक्ष्मीचं सुद्धा तुम्हाला छोटंसं पत्र्याचं एक 15 ते 20 रुपयामध्ये अगदी छोटं एक यंत्र मिळतं. ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता. असं नाही की कुबेर चावीच पाहिजे. हे सगळं तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी तयार करू शकता, धनत्रयोदशीच्या दिवशी तयार करू शकता. आणि तुम्हाला एक लाल पोटली लागणार आहे. मग भले तुम्ही अशी पोटली घ्या किंवा आपल्या कधी कधी आपण काही ज्वेलरी घेतो तेव्हा एक लाल छोटीशी एक पर्स देतात बघा ज्वेलरी चे लोक, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही या सगळ्या वस्तू घालायच्या आहेत आणि ही बनवून ठेवायची. आता मेन म्हणजे लक्ष्मीपूजन. जेव्हा लक्ष्मीपूजन आपलं आहे त्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला ही पोटली घ्यायची आहे. जेव्हा सगळं लक्ष्मीपूजन मांडून होईल त्याच्यानंतर ह्या पोटलीवरती तुम्हाला मंत्र म्हणून ही पोटली सिद्ध करायची आहे. तर ही पोटली तुम्ही छान बांधा, त्याला गाठ बांधा. त्याच्यानंतर त्याच्यावरती हळद, कुंकू, अक्षता घालून तुम्हाला ही पोटली तुमच्या हातात धरायची आहे. आता हातात धरल्यानंतर पहिली तुम्हाला श्री स्वामी समर्थ हा एक माळ करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र हे फक्त 16-16-16. लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र हे 16-16 करायचं आहे. कमलात्मक मंत्र 16 खेपा करायचा आहे. आणि तुम्हाला आता मी 2 ऑप्शन्स देते. आयदर तुम्ही श्रीसूक्त 16 खेपा म्हणा किंवा 1 खेपा म्हणा, किंवा तुम्ही महालक्ष्मी अष्टकम 21 खेपा म्हणा किंवा 16 खेपा म्हणा. आता तुम्हाला दोन्ही ऑप्शन्स आहेत. एक तर अगदी ही सेवा म्हणजे अगदी तुम्हाला एक 20-25 मिनटं लागतील. एक माळ श्री स्वामी समर्थ, 16 खेपा विष्णू लक्ष्मी गायत्री मंत्र, त्याच्यानंतर कुबेर मंत्र 16-16-16 खेपा. त्याच्यानंतर तुम्हाला 1 किंवा 16 खेपा श्रीसूक्त किंवा 16 खेपा किंवा 21 खेपा महालक्ष्मी अष्टकम. तर मी जनरली 21 खेपा महालक्ष्मी अष्टकम म्हणते आणि 1 वेळा श्रीसूक्त म्हणते. तर असं करून तुम्हाला ही पोटली तुमच्या लक्ष्मीपूजनामध्ये ठेवायची आहे. त्याच्यावरती परत हळद, कुंकू, अक्षता हे तुम्हाला घालायचं आहे. आणि जे अत्तर तुमच्याकडे अवेलेबल असेल, आता माता लक्ष्मीला गुलाब, केवडा, चंदन हे अत्तर प्रिय आहे. अगदी नसेल तर इवन तुम्ही हिना अत्तर लावलं तरीही चालेल. जे अत्तर तुमच्याकडे अवेलेबल आहे ते तुम्ही लावा. आणि ह्याच्यावरती तुम्हाला 1 लाल फूल अर्पण करायचं आहे. भले मग तुम्ही गुलाब करा, कुठलंही लाल फूल एक तुम्हाला अर्पण करायचं आहे. त्याला छान उदबत्ती आणि धूप दाखवायचं आहे आणि ते पूजेमध्ये ठेवायचं आहे. आता छान आरती पूजा सगळं झालं तर त्याच्यानंतरसुद्धा तुम्ही ही सेवा करून परत ही पोटली ठेवू शकता. असं काही नाही की पहिलीच करायला पाहिजे. तुम्ही पहिली आरती पहिली करून घ्या, कारण मुहूर्त अगदी 1 तासाचा आहे. सो आरती केल्यानंतर तुम्ही ही पोटली केली आणि मग ठेवली तरीही चालेल, काहीही हरकत नाही. पण ही पोटली पूर्ण रात्र लक्ष्मीपूजनाच्या इथं ठेवायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून ह्याच पोटलीला हात लावायचा आहे. विदाऊट आंघोळ करून या पोटलीला हात लावू नका. आंघोळ करा आणि ह्या पोटलीला परत हळदी कुंकू घाला, अक्षता घाला आणि ही पोटली तुम्हाला माता लक्ष्मीच्या पायाला लावून ही पोटली उचलायची आहे. आणि ही पोटली तुम्हाला तुमची तिजोरी किंवा दागिने किंवा तुम्ही जिथं कॅश ठेवता तिथं तुम्हाला ही ठेवायची आहे. आता हे झाल्यानंतर दर पौर्णिमेला ही पोटली तुम्ही काढायची आहे. ह्याला परत धूप आणि अगरबत्ती दाखवायचं आहे. आणि तुम्हाला त्या दिवशी 1 वेळा श्रीसूक्त या पोटलीवरती म्हणायचं आहे. तर असं तुम्ही दर पौर्णिमेला करा आणि बघा की तुम्हाला 1 वर्षामध्ये ही जर पोटली तुम्ही केली तर 1 वर्षामध्ये तुम्हाला काय काय रिझल्ट्स मिळतात ना, हे तुम्ही मला पुढच्या वर्षी परत दिवाळीला सांगा. आता 1 वर्ष ह्याच्यातलं साहित्य काहीही खराब होत नाही. त्यामुळे परत पुढच्या वर्षी आपल्याला अशीच परत दुसरी
एक नवीन पोटली तयार करायची आहे. तर अगदी साध्या सोप्या 100 रुपयेमध्ये ही पोटली तुमची अगदी तयार होऊन जाईल आणि ही पोटली नक्की करा. माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी ह्या पोटलीचा उपयोग तुम्हाला नक्की होईल. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.